नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण या यूट्यूब चॅनलवरती समृद्धी महामार्ग सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास राहणार आहे कारण आपण आज समृद्धी महामार्गाने प्रवास करणार आहोत आणि हा प्रवास जो आहे तो आपला नाईट प्रवास राहणार आहे, म्हणजे रात्रीचा प्रवास राहणार आहे। कारण आताच्याला जर पाहिलं तर सूर्यास्त झालेला आहे। सूर्यास्त म्हणजे सूर्यनारायण या ठिकाणी आपल्याला दिसणार नाहीत। असं मस्तपैकी या ठिकाणचं जे कलर वगैरे पहा, केशरी रंग आपल्याला दिसत आहे सर्वत्र आभाळामध्ये। आणि अशाच पद्धतीने हा वैजापूरकडे हा समृद्धी महामार्ग जात आहे, म्हणजेच हा जात आहे मुंबईकडे। आपण ज्या ठिकाणी आता लोकेशनला आहोत ते म्हणजे पाठीमागं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे हडसपिंपळगाव करंजगावचं जे तिसरं औरंगाबाद जिल्ह्यातलं इंटरचेंज आहे, तिथून आपल्या मागचा व्हिडिओ पाहिला आहे। त्याच्यात थोडंसं पुढं अंतरावरती आलेलो आहोत। हे गोळवाडी नावाचं गाव आहे। गोळवाडी नावाच्या गावाच्या हद्दीमध्ये आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहून लाईक जरूर करा। पाहूया आपण कुठकुठल्या अडचणी आपल्याला येणार आहेत या व्हिडिओमध्ये। तर आपला तर मंडळी, आपल्याला मी दिसत नसेल माझा चेहरा, हेल्मेट पण घातलेला आहे आणि आता सध्याच्याला संपूर्ण अंधार झालेला आहे। आपण सुरुवात केली होती व्हिडिओला, थोडाफार आपल्याला केशरिया रंग आकाशात दिसत होता आणि त्यामुळे थोडंसं फोकस आपल्याला दिसत होतं। इथं थांबण्याचं कारण म्हणजे आपण थोडंसं लाईट्स आपल्या गाडीचा फोकस घेऊया। इथं थांबण्याचं कारण म्हणजे की इथं आपल्याला जे म्हणजे सूचना फलक जे आहेत या महामार्गावरती तर इथं लावलेले दिसत आहेत। एक ओव्हरटेकिंग लेन, त्यानंतर 120च्या स्पीडनं चालणाऱ्या वाहनांसाठीची लेन आणि पलीकडे अवजड वाहनं जे 80च्या स्पीडनं चालणारे जे वाहन आहेत ते या ठिकाणी दाखवलेले आहेत। मी तसं तुम्हाला बॅकला दाखवतच आहे, जेवढं दिसेल आपण तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर पाठीमागं आपल्याला या ठिकाणी साईड गार्ड पण पूर्ण काम झालेलं दिसत आहे। पहा, इथून मी दाखवतो तुम्हाला, जर दिसेल तर पाहू शकतो। आणि विशेष एक गोष्ट अशी आहे मित्रांनो की आपण अगोदर पाहिलंच असेल की ज्यावेळेस आपण येत होतो तर असं वाटतं की हे महामार्ग प्रवासासाठी खुला झालेला आहे, कारण नाईटला वाहनं पण बरेचसे या ठिकाणाहून प्रवास करत असताना आपल्याला दिसत आहेत। पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की मागे जे आहेत बऱ्याचशा ठिकाणी आता नाईटला काम सुरू आहे आणि महामार्गावरती म्हणजे काम सुरू असल्यामुळं रस्ता बंद केलेला आहे त्यांच्या कामामुळं। त्यामुळे तुम्ही आता प्रवास करत असाल तर तुमच्या रिस्कवरतीच तुम्ही प्रवास करू शकता, कारण आपल्याला आतमध्ये उतरायला कुठेही जागा नाही आहे। सर्व ठिकाणी आपल्याला साईड गार्ड लावलेले दिसत आहेत। जर उतरायचं म्हटलं तर जिथून तुम्ही चढले तिथपर्यंत जाण्याची शक्यता आहे, कारण मगाशी बरेचसे वाहनं मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की रिटर्न गेलेले आहे 30-25 किलोमीटर अंतरावरती। तर चला इथल्या भागावरती आपण एक दृष्टिक्षेप टाकूया, जेवढं दिसेल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करूया आणि आपला प्रवास पुढचा कंटिन्यू करूया। दाखवण्याचा उद्देश एवढाच की आपण या ठिकाणी पाहू शकता अंधारात तर काही दिसणारच नाही आहे, तसं आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले सॉरी या ठिकाणी आपल्याला कॅमेरा कॅच करत नाही आहे। तर आपण पाहू शकता की हे साईड गार्ड वगैरे लावलेले आहे आणि हा समृद्धी महामार्ग ज्यानं आपण प्रवास करत आहोत आता, आणि आपल्याला तुरळक वाहनं पण या महामार्गाने प्रवास करत असताना दिसत आहेत सध्याच्याला।
मित्रांनो, पाठीमागून पाहता आहोत की खूप मोठमोठी वाहनं, त्याचबरोबर स्पीडनं जाणारी जी वाहनं आहेत तर ही महामार्गाने धावत असताना दिसत आहे। आता आपण लाईट ऑन करूया गाडीचा। तर इथं आपल्याला थांबण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक विशिष्ट गोष्ट अशी दिसलेली आहे। ही दिसते का तुम्हाला? झूम करून मी दाखवतो की MEH SH 65 नंबरचा हा राष्ट्रीय म्हणजे स्टेट हायवे आहे आणि इथून आपल्याला 2 किलोमीटरवरती औरंगाबादमधलं चौथं इंटरचेंज आणि सर्वात शेवटचं इंटरचेंज जे जांभळा या ठिकाणचं आहे वैजापूरसाठीचं, गंगापूरसाठीचं, तर ते आपल्याला या ठिकाणी वैजापूर तालुक्यातलं पाहायला मिळेल। इथून 2 किलोमीटर अंतरावरती आहे। तर मित्रांनो, आपण सध्या गाडीच्या लाईटच्या प्रकाशात या ठिकाणी बसलेलो आहोत आणि आजूबाजूला संपूर्ण आपल्याला अंधार दिसेल आणि आजूबाजूला जे काही या ठिकाणी आखाड्यावरती लोक असतील आपले आवाज ऐकून येतीलही ते पण दिसणार नाही आपल्याला। सध्या अंधार आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर बरेचसे आपल्याला प्रवास करताना या महामार्गाने दिसत आहे। तुम्हालाही सांगू इच्छितो की तुम्ही जर औरंगाबादवरून शिर्डीकडे जात असाल तर हा महामार्ग तुम्हाला सध्याच्याला इल्लीगल खुला झालेला आहे। तुम्ही प्रवास करू शकता, कारण आपल्याला बऱ्याचशा मोठमोठ्या गाड्या म्हणजे ज्या कार्स असतील ह्या पण या महामार्गाने प्रवास करत असताना दिसत आहे। परंतु मागे जे सांगितलं तुम्हाला तिथं थोडीशी अडचण होती, तशी पुढेही अडचण असू शकते, ते सांगता येत नाही, परंतु प्रवास तर बऱ्याचशा वाहनं या ठिकाणाहून करत आहेत हे दिसत आहे। चला तर मग आपला जास्त वेळ न थांबता आपण पुढचा जो प्रवास आहे, कुठपर्यंत आपला शक्य आहे हा रात्रीचा प्रवास, तो आपण कंटिन्यू करूया। एवढाच आपला गाडीचा प्रकाश दिसत आहे आणि आजूबाजूला जर पाहिलं तर अंधार आहे मित्रांनो। आजूबाजूला काहीच दिसत नाही आहे सध्या। आणि फायनली मित्रांनो, आपण जांभरगाव या इंटरचेंजच्या ठिकाणी आलेलो आहोत। अशा पद्धतीने इकडे दिसतंय हा समृद्धी महामार्ग, जो 3 लेनचा मुख्य आणि तिथून पुढचा हा जो दिसतोय हा इंटरचेंज, या ठिकाणी आपल्याला एक्झिट होण्यासाठी म्हणजे या महामार्गावरतून खाली उतरण्यासाठी हा इंटरचेंज साईडचा आपल्याला खाली घेऊन जातो। या ठिकाणी लाईटची व्यवस्था पण केलेली आहे, पोल उभे केलेले आहेत आणि ज्यावेळेस महामार्ग सुरू होईल त्यावेळेस हे लाईट्स पण ऑन होतील। सध्या इथं ऑफ आहेत आणि इंटरचेंजचा भाग म्हणून इथं काम पण सुरू दिसत आहे पहा। सध्या नाईटला पण काम सुरू आहे। पुढे जाऊन पाहूया आपण खाली उतरता येतं का तर। तर मंडळी, आपण हा जो दिसत आहे या बाजूला, इथं अंधारात दिसणार नाही तुम्हाला, हा समृद्धी महामार्ग आहे आणि आपण खाली उतरलेलो आहोत। वैजापूरचा जो इंटरचेंज आहे तर या ठिकाणी आपण खाली उतरलेलो आहोत। तर इथं जे आहे तर टोल गेट या ठिकाणी निर्माण होत आहे, त्याची इथं बिल्डिंग उभी होत आहे आणि एक्झिट इंटर आणि एक्झिट होण्यासाठीची 2 बाजूनं आपल्याला इथं दिसत आहेत पहा व्यवस्था केलेली। इथं या ठिकाणी कॅबिन वगैरे होईल आणि आपल्याला इथून एक्झिट व्हायचं आहे बा। तर मित्रांनो, पाठीमागं पाहत आहोत
जांभरगाव म्हणजेच वैजापूर तालुक्यातील हे जांभरगावचं इंटरचेंज आणि त्यासाठीचा हा टोल प्लाझा या ठिकाणी निर्माण होत आहे। त्या ठिकाणी आपण आता सध्या आहोत। आपण हा व्हिडिओ इथंच थांबवणार आहोत, कारण आता सध्याच्याला खूप अंधार पण आणि वेळ पण झालेला आहे। कारण आपण जो औरंगाबादमधलं तिसरं इंटरचेंज आणि चौथं इंटरचेंज याच्या दरम्यान हा प्रवास केलेला आहे। आपण आता या ठिकाणी वैजापूरच्या ठिकाणी स्टे करणार आहोत। पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बराचसा भाग आपल्याला पाहायचा आहे। आता कुठं जायचं नेमकं ते मी नाईटला रात्री ठरवणार आहे, पूर्ण प्लॅन करणार आहे 2 दिवसाचा टूरसाठी। आता आपण वैजापूरपर्यंतच आलेलो आहोत औरंगाबादपासून। आता इथं स्टे करून आपण तो प्लॅन करूया। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा। अद्यापही जर आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, बाय बाय, गुड नाईट, ओके।